पत्रकार बांधवांचं मी इथे स्वागत करतो. आपण अजून किती घोळसट आहोत याचा एक नमुना आजच्या बैठकीमध्ये मला इथे दिसतोय की मी त्या दिवशी एका शिबिराला आलो असताना मी काय म्हटलं होतं, काय सांगितलं होतं आणि कशा प्रकारची बैठक लावली. मला रायगड जिल्ह्यामधल्या पत्रकारांशी, फक्त पत्रकारांशी संवाद साधायचा होता. असू देता, परंतु त्याला काहीतरी एक जमीन परिषद वगैरे असल्या काहीतरी गोष्टींची नावं देऊन ते काही जाहीर करायच्या गोष्टी नव्हत्या या. बाकीचे लोक कसे हुशारीने घुसतात कळलं का आपल्या राज्यामध्ये, याचा नीट विचार करा. आणि आपण किती बेसावतपणे, भोळसटपणे आपण वागतो, तुम्ही याचा पहिला विचार करा. ही काही जाहीर सभा नाहीये. हे तुमच्यावरती येणारं, होणारं, आपल्यावरती, महाराष्ट्रावरती होणारं जे आक्रमण आहे, त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती, गप्पा मारायच्या होत्या, बोलायचं होतं. मी एकटा बोलतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकताय, हे मला हे अपेक्षितच नव्हतं मला. पण पत्रकार म्हणून मी त्या दिवशी जेव्हा माझ्याकडे काही एक मोजके पत्रकार आले होते, मी त्यांना सांगितलं होतं की आजही तुमच्यावरती, पत्रकारांवरती केवढा विश्वास आहे लोकांचा. तर एखादी बातमी कोणाला तरी सांगितली तर तो म्हणतो नाही रे असं नाहीये. आता म्हणतो हो मी खरं सांगतो तुला, मी पेपरमध्ये आलंय. पेपरमध्ये आलंय याचा अर्थ ती ऑथेंटिक बातमी आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. म्हणून तुमच्यावरती किती मोठी जबाबदारी आहे पत्रकार म्हणून, आणि तुम्ही या रायगड जिल्ह्यामध्ये कोणती भूमिका निभावली पाहिजे याच्यासाठी म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती. परंतु मी आता जे समोर सगळे पत्रकार जे बघतोय, माझे बांधव भगिनी जे बघतोय, ते माझं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यातच इतके मशगूल आहेत की मी विषय कोणता मांडणार आहे याच्याशी त्यांना परवाच नाहीये. की मी काय मांडतो हे आता लगेच माझ्या चॅनलवरती किंवा छोट्याशा कुठच्या सबस्क्राईबवरती मी टाकून दिलं, माझा दिवस नाही झाला. मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या, पुणे शहर असेल, नाशिक असेल, ठाणा असेल, मुंबई तर झालीच, म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच. पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला, आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का? मी तुमच्याशी फार काय बोलायला आलो नाही. मी 10-15 मिनिटं, 20 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे. मी त्यांची माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये, बाकीच्या राज्यांमधले त्यांचे नेते हे तयार असतात, अलर्ट असतात, ते त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात. आमच्याकडे तो होत नाही. मी आत्ताच अगदी एका अधिकाऱ्याशी बोलत होतो, त्यांनी मला काही नावं सांगितली, गावांची नावं सांगितली. ती बोलली ही गावं संपली आता, अलिबाग आणि ह्या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी काही गावं आहेत संपली, गेल्या जरी त्यांच्या. माणसं कुठे गेली? मी जे सतत सांगतोय, जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल, स्वतःच्या हक्काची जमीन नसेल, तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात. मला कल्पना
नाही या गोष्टींची. प्रत्येकाला पैशाची गरज आहे, प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टींची गरज आहे, प्रत्येकाचा परिवार वाढतोय, मोठा होतोय, मुलं मोठी होत आहेत, त्यांना पैशांची गरज आहे, शिक्षणासाठी पैशाची गरज आहे. मी जमीन ठेवून करू काय? मला या सगळ्या गोष्टी, मला ह्याची पूर्ण कल्पना आहे. पण तुमची जमीन आहे, ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे. पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते? नंबर एक, तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का? पण ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात. पुण्यात काय आणि कुठे काय, बरं बहुतांशी मराठीच असतात. त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास नसतो. हे तो डोळ्यात लाईट वगैरे मारून. आणि मग हीच आपली माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो, तुमच्याकडनं 1 रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला, केंद्र सरकारला 1000 रुपयामध्ये विकतो. ते 1000 रुपये तुमचे आहेत ना, आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना. मग ते हाताने न लागता तुमच्या ते पण पैसे तुम्हाला न मिळता, तुम्ही जर देशोधडीला लागणार असाल, त्या जमिनी हाताखालच्या काढून करायचं काय त्याचं? मी त्या दिवशी जे सांगितलं, जगामधला कुठचाही तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही. जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता. आज ट्रान्स हार्बर सुरू झाला, ही रोडो सुरू झाली आहे, उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार हातात ना बाबांनो. आज तुम्ही जर दुबईमध्ये गेलात, अनेक अशी ठिकाणं आहेत मी तुम्हाला सांगू शकेन, परंतु खास करून तुम्हाला माहिती असेल म्हणून दुबईला गेलात आणि जर समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवलात, जमीन तर दूरची गोष्ट, व्यवसाय करायचा ठरवलात तर तुम्हाला तिकडचा एखादा अरबाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो. मग जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर समजा अशा प्रकारचे कुठचे व्यवसाय येणार असाल, का नाही तुम्ही पार्टनरशिप मागत? शक्य असतात. मी तुम्हाला ऑप्शन सांगतोय. उद्या पुढच्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषय संपून जाईल, विषय आटकून जाईल किंवा नाही येत आहेत पैसे. माझं घर पण आहे, इथेच आहे, मी माझ्या गावातच राहतोय, बाकीच्याही गोष्टी मला मिळत आहेत. आपल्या लोकांना महाराष्ट्रात, खास करून महाराष्ट्रात आपल्या लोकांना भानच नाही या गोष्टींचं. तुम्ही सहज माझ्या पत्रकार बांधवांना माझी विनंती, तुम्ही सहज आता जिथे रजिस्ट्रेशन होतात ना जमिनींचे, जाऊन बघा कोणाच्या नावावरती जमिनी झाल्या. आता रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक धोकामध्ये तुमचं नेरळ, माथेरानच्या पायथ्याशी जा, तिथे इमारती उभ्या राहत आहेत, कोण फ्लॅट घेतात जरा बघा. मराठी लोक आहेत का बघा त्याच्यात. हा सगळा कर्जत, खालापूर आणि हा सगळा पट्टा गेला, जातोय हातात. माझ्या इथे आलेल्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, तरुणांना माझी हीच विनंती आहे, तुम्ही अलर्ट असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे. हे काय माझ्या आजूबाजूला घडतंय. मी मागे मी एक उदाहरण ऐकलं होतं की स्वतःच्या भाषेसाठी, स्वतःच्या काय म्हणतो एम्पायरसाठी किंवा स्वतःच्या सगळ्या गोष्टींसाठी माणूस कसा सजग असतो. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी फक्त तुम्हाला सांगतो की एकदा काय म्हणतो, त्यावेळेला जेव्हा सुरतेवरती जेव्हा स्वारी झाली महाराजांची, तेव्हा महाराज सुरतेच्या बाहेर होते आणि तिथून महाराज पत्र पाठवत होते, अनेक व्यापाऱ्यांना, अनेकांना पत्र पाठवत होते. तेव्हा तिकडे ईस्ट इंडिया कंपनी होती, तिची वखार होती आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं जॉर्ज ऑक्झेंडन. तुम्हाला जॉर्ज ऑक्झेंडन मुद्दा म्हणून तुम्हाला नाव सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी जर शिवराज्याभिषेकाचा सोहळ्याचं जर चित्र पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये जो इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करतोय ना, तो हेनरी ऑक्झेंडन, त्याचा हा चुलत भाऊ. त्याच्या हाताखाली काही 400-500 माणसं होती. महाराजांची पत्र गेली, जेव्हा व्यापाराला गेली तेव्हा ह्या ईस्ट इंडिया कंपनीला पण पत्र गेलं.
त्याने पत्र पाठवलं की आम्हाला तुम्ही जे सांगताय ते आम्हाला मान्य नाहीये, आम्ही ते काही करणार नाही. मग काही व्यापाऱ्यांनी पण तसंच सांगितलं. त्यावेळेला तिकडे औरंगजेबाचा जो वजीर होता, तिथला जो माणूस होता, त्याचं नाव होतं इनायत खान. त्या इनायत खानने त्याच्यावर वकील पाठवला होता. तो महाराजांचा वकील जायचा, त्यांचा वकील यायचा. एके दिवशी त्यांचा वकील आला, तर तो वकिलावरती हल्ला होत नसतो किंवा करायचा नसतो. पण तो जो वकील आला त्यांनी महाराजांवरती हल्ला केला, जीवघेणा हल्ला केला. आणि तो जेव्हा जीवघेणा हल्ला झाला त्याच्यानंतर महाराजांनी सर्व मावळे आपल्या आतमध्ये घुसले सुरतेमध्ये. त्याला हा इनायत खान तिकडच्या सुरतेच्या डोंगरावरती पळून गेला त्याच्या सगळ्या सैन्यासह, आणि सुरत अख्खी मोकळी पडली. त्यावेळेला हा जो जॉर्ज ऑक्झिंडन होता त्याने तिकडे मार्चिंग केलं, लोकांना भरोसा द्यायला, विश्वास द्यायला, ताकद द्यायला. त्याचं काही झालं नाही पुढे. मग ती लूटबीट झाली, सगळं निघून झालं. त्याच्यानंतर ती वार्ता पोहोचली वरपर्यंत. आणि मग औरंगजेबाचा अजून एक खास माणूस होता महाबत खान म्हणून, त्याला इथे पाठवलं. तो जेव्हा आला इथे त्यावेळेला तो इनायत खान पण खाली उतरत होता, त्याला लोकांनी चपलांनी मारला. आणि मग त्यांनी महाबत खानला सांगितलं की हा इंग्रज अधिकारी, या इंग्रज अधिकाऱ्याने आम्हाला बळी दिलं. त्या महाबत खानने एक तलवार काढली त्याच्याकडची, सोन्या माणक्याने हिरा मोत्याने मढलेली, आणि ती तलवार त्याला दिली. तो लय काय आहे, तो नाही तू म्हणे, तू आमच्या माणसांनी जे केलं नाही तू केलंस म्हणून तुला ही भेट देते मी. तो म्हणू नका भेट. तो म्हणतो असं समज की आमच्या राजाने, बादशहाने तुला ही भेट पाठवलेली आहे, ती भेट घे तू. आता मी जे वाक्य सांगणार आहे ना तुम्हाला, ह्या सगळ्या कथेनंतरचे वाक्य ना, की माझा देश, माझी भाषा, माझ्या सगळ्या गोष्टी, माझी जमीन, त्याच्यासाठी माणसं कशी प्रामाणिक असतात की ज्याच्यातनं साम्राज्य मोठं होतं. त्या जॉर्ज ऑक्झिंडनने त्या महाबत खानला सांगितलं, तुमच्या बादशाला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर ईस्ट इंडिया कंपनीला इथे व्यापार करण्यासाठी 50% सवलत द्या. साम्राज्य असं वाढत असतं. त्याला कोण तिकडे राणी असेल, राजा असेल, कोण असेल आपल्याला कल्पना नाही. त्याला माहिती नसेल हा इथे जॉर्ज ऑक्झिंडन नावाचा म्हणतो त्यांचा अधिकारी आहे. पण स्वतःचा झेंडा, स्वतःची जमीन, स्वतःची भाषा, याच्यासाठी कोण कुठच्या ठिकाणी आलेला एक अधिकारी जेव्हा अशा प्रकारची गोष्ट सुनावतो, अरे तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले भूमिपुत्र, तुम्ही हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला, त्या संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली, मोगलांनी केली, ब्रिटिशांनी केली, सगळ्यांनी केली. पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मराठा आहे, या महाराष्ट्राचा आहे. ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताखालची जमीन जाते, बाहेरच्या येऊन जमिनी घेतात तुमची, तुम्हाला पोरग करतायत, तुमच्या पुढच्या पिढ्यांना पोरग करतायत, तुमच्या हाताला काही लागत नाहीये, हातात पैसे येत नाहीयेत. आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरतं नाहीये. तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा, पालघर जिल्ह्यात जा, रत्नागिरी जिल्ह्यात जा, सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरतायत तुम्हाला. जमीन भुसभुशीत असली ना तरच भुशी होतात, खडकामध्ये भुशी नाही होत. जे कोणी दलाल म्हणून फिरत असतील त्या दलालांना पण माझं सांगणं आहे, अरे तुम्ही तुमच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. मला कल्पना आहे अचानक तुमच्यासमोर येतात. आज सगळ्यात मोठा बर्बाद झालेला आहे, म्हणजे गेली माणसं गेली, वाहून गेली. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याजवळचं हिंजवडी. ज्यावेळेला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला, जमिनीचा भाव आला, लोक फेकत गेले, पैसे फेकत गेले बाहेरचे, उद्ध्वस्त झाला माणूस. मला या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यासाठी म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी खासगीत बोलायच्या होत्या. हे चॅनलचे कॅमेरे लावले आहेत, सगळेजण उभे आहेत, मोबाईलवरती काहीतरी शूट करतायत, ते असले पाहिजे नव्हती घ्यायची मला.
ती कसे शांतपणे पोखरतायत, मला असं वाटतं तितक्याच शांतपणे आपण ह्या गोष्टी वाचवल्या पाहिजे. आज दुर्लक्ष कराल, कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती. आणि तेव्हा आठवेल तुम्हाला एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे, तो आपल्याला सांगून गेला होता, बोलून गेला होता, पण आपण लक्ष दिलं नाही. आपण घरकाला घाट करायलो, आपल्या हातात सगळं निघून गेलं. जे जे महाराष्ट्राबद्दल जे जे उत्तम आहे ते ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी. म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि याचं गांभीर्य मला असं वाटतं की तुम्हाला आलं पाहिजे. आणि आज सगळ्यांना, म्हणून मी मगाशी तुझी बोलायला सुरुवात केली की सगळ्यात महत्वाचा विश्वास कोणावरती आहे तर तुमच्यावरती आहे. पत्रकार म्हणून तुमच्यावरती आहे. तुम्ही या गोष्टी समजवल्या पाहिजेत, तुम्ही या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, तुम्ही याचं प्रबोधन केलं पाहिजे. आज ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही आहात तिकडचे जे तरुण आहेत त्या तरुणांबरोबर तुम्ही बोललं पाहिजे. तिकडचे जमिनीचे व्यवहार करणारी जी माणसं आहेत त्यांच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. इथे जो उद्योग निर्माण होणार असतील तर ते तुमचे पाहिजेत. दुसरे येणार उद्योग थाटणार आणि तिकडे नोकऱ्या कसल्या करताय. आज मी अशी अनेक मुलं मी बघत असतो. पुण्यामध्ये एक नवीन रेस्टॉरंट आलंय पुण्यामध्ये. काय रेस्टॉरंट आहे? काश्मीरी रेस्टॉरंट. रेस्टॉरंट काश्मीरी आहे. त्याचे जेवण बनवणारे शेफ आहेत ते काश्मीरी आहेत. मालक कोण आहे? 2 जळगावची मुलं आहेत, मराठी मुलं आहेत. करतात मुलं. मला असं वाटतं अशा प्रकारे जर समजा उद्या रायगड जिल्हा उभा राहणार असेल, मला आवडेल. ते तुमच्याकडे येत आहेत ना, पण ते येत असतील तुमच्याकडे तर ते तुमच्या टर्म्स वरती पूर्ण झालं पाहिजे, त्यांच्या टर्म्स वरती नाही. आणि ह्याचा पहिला परिणाम तुम्ही आज जा पनवेलला जा, काय पनवेलची हालत झाली बघा एकदा. कोण येते, कोण जाते, कोण राहते, कोण इमारतीमध्ये काय आहे. भाषा बदलली. उद्या आपल्या अलिबागची सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशाची भाषा बदलायला लागणार, मराठी राहणार नाही. तुम्ही हळूहळू हिंदी बोलायला लागणार. मी ह्या ज्या धोक्याच्या सूचना देतोय हे सगळं मुंबईत झालंय, हे पुण्यात होतंय, ठाण्यात होतंय. मी ठाणे जिल्हा मगाशी म्हटलं तुम्हाला, ठाणे जिल्हा हा एकमेव जिल्हा आहे जगात, कुठे भारतात नाही जगात, की तिकडे सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या लोकांची लोकसंख्या आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यातला एक ठाणे हा जिल्हा आहे ना. जसा रायगड जिल्हा आहे तसा ठाणे हा जिल्हा आहे ना. रायगड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका किती आहे? महानगरपालिका एक. ठाणे जिल्ह्यात 7 महानगरपालिका. तिथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली. बाहेरून जे बदा जे लोक रोजच्या रोज येत आहेत याच्यातनं लोकसंख्या त्या शहरांची वाढत वाढत त्या नगरपालिकांच्या महानगरपालिका झाल्या जातात. 7 महानगरपालिका असलेला एक तरी जिल्हा तुम्हाला भारतात तरी आहे का? तुमच्या लक्षात येते की हे काय प्रकारचं आक्रमण आपल्यावरती होत आहे, काय प्रकारची लोक आपल्याकडे येत आहेत. आणि दुसरी येणार नाही येत ते, त्यांच्याही कदाचित भानात नसेल, त्यांच्याही लक्षात नसेल, परंतु ते येता 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 पुढे होतं असं की तुम्ही तुमचं सत्व सगळं विसरून जाता. तुम्हाला त्याचं जर भान आता नसेल तर तुमच्या हाताखाली सगळं गेलेलं असेल. आणि मी त्या दिवशी जे वापरलेलं वाक्य आहे त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावरती पश्चातापाचा हात मारणं याच्या पलीकडे काही नसणार. तुम्हाला वाटतं मी घाबरवतोय का? हो, मी तुम्हाला घाबरवतोय.
तुम्हाला धोका सांगतोय, भीती सांगतोय. तुम्हाला हे बाकीच्या कुठचेही राजकीय पक्षही लोक येऊन सांगणार नाहीत, कारण त्यांचे व्यवहार ठरलेले असतात. माझा व्यवहार नाही याच्यात. रायगड जिल्ह्यामध्ये येऊन समजा एखादी कोणी मराठी उद्योजक जो उभे राहत असतील, उभे करा, पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका. अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही, पण ती पुढच्या 4-5 वर्षातच आहे. फार वेळ लागणार नाही त्याला. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय, डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा, तोंड बंद ठेवा, आणि जे म्हणून तुम्हाला रायगडसाठी जे जिल्ह्यासाठी जे करता येईल, महाराष्ट्रासाठी जे करता येईल, त्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधपणे चलाखीने या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. तेवढ्यासाठीच मला येऊन मला भेटायचं होतं. या उपर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर मी तुम्हाला एक नंबर द्यायला, एक कुठला नंबर द्यायला, याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला माझ्याशी काही पर्सनली बोलायचं असेल, आपण कृपया आपलं नाव आणि काय जो विषय असेल तो फक्त मला सांगावा. मी आपल्याशी संपर्क करतो. ठीक आहे? आपल्याला काही बोलायचं नाही? काही बोलायचंय? सर, रायगडमध्ये जो अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या जात आहेत, जमिनी घेण्यासाठी शेतकरी असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मात्र अनेक प्रकल्पांचे असे लोक की ज्यांच्याकडे पुरावे नाही, तर ही जमिनी त्यांच्याकडून भरमसाठ घेतल्या जात आहे. तुम्हीच बघा ना, तुम्ही प्रश्न विचारताय का मला उत्तर सांगताय? हेच तुम्हाला सांगतो, हेच सगळे धोके आहेत ना. तुम्हाला गंमत सांगतो, आता एक काश्मीरमध्ये 370 कलम बंद केलं. आता ते किती केलंय, किती नाही केलंय, कोण तिकडे जाते का नाही जाते का, हा वेगळाच प्रश्न आहे. बरं का? 370 कलम म्हणजे काय? तिकडे जाऊन तुम्ही जमीन विकत घेऊ शकत नाही, बरोबर ना? हो की नाही? हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन घेऊन दाखवा मला. आसाम, मिझोराम आणि हे जे सगळे प्रदेश आहेत ना, तिथे जाऊन जमीन घेऊन दाखवा मला. आपल्याकडचे अंतर्गत असे अनेक राज्य आहेत की जर समजा तुम्ही तिकडे मोठा उद्योग थाटणार असाल तर ठीक आहे, पण जर छोटे छोटे काही गोष्टी करायला जाणार असाल, सरकारकडनंच परवानगी मिळत नाही, महानगरपालिकेकडनंच परवानगी मिळत नाही. मला तो मागे बोलले होते ना, स्थलांतर तो भारताचाच आहे, तो भारताचाच नागरिक आहे. मग तो आल्याने काय होतं? स्थलांतरितांचा कायदा एकदा वाचा, जो भारताला लागू आहे. मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर समजा मला जायचं असेल आणि मी जाणार असेल, तर मला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला पहिल्यांदा सांगावं लागतं की मी येतोय, मी इथे राहणार आहे, माझं असं असं काम आहे. हा जर समजा स्थलांतरितांचा कायदा जर समजा आपल्याकडे असून जर समजा वापरला जात नसेल, तर तुमच्याकडच्या जमिनीत चालल्या आहेत. मी का आलोय आणि कशासाठी आलोय हा विषयच नाही. आणि एकदा शेवटचं सांगतो, तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा का गेली ना, ती परत येणार नाही. बोला. माफियांकडून जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेकडून काही व्यासपीठ, म्हणून मी आता ते काही उलट सांगत नाही, बरं का? मला ज्या प्रकारची बैठक अपेक्षित होती त्याच्यामध्ये मी बोललो असतो, परंतु आता मला ह्याच्यात काही बोलायचं नाही. माझ्याकडनं काम होईल, तुमच्यापर्यंत पोहोचेल. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने या जमिनी संपादित होत आहेत, या संदर्भामध्ये राज्य सरकारकडे, तुम्ही आता मराठीचा मुद्दा घेतला आणि खरंच उत्तम मुद्दा आहे, पण जे राज्यकर्ते आहेत तेही मराठीच आहेत, ते काही वेगळे नाहीये. तर त्यांनी अशा प्रकारचा पुढाकार, जे कोणी राज्यकर्ते पुढे येतील, म्हणजे आता आहे आणि त्यानंतर येणारे जे सरकार आहे तेही मराठीच असतील, त्यांनी अशा प्रकारचा पुढाकार घेऊन असा काही कायदा आणावा की इकडचे जे लोक आहेत म्हणजे त्या पद्धतीने लोकांना अजूनही जमीन काही समजत नाही, मात्र शासनाला ते बरोबर माहिती असतं 2 वर्षांनी. याचं कारण त्यांचेच पैसे आहेत. तुम्ही जर नीट काढून बघितलं ना, आता नाणाचं जे प्रकरण झालं पाहिजे, सगळे मराठी लोक होते,
बरोबर? आपल्याला कळलं कोणतरी गुजराती आहेत, कोणतरी मारवाडी आहेत, कोणतरी गायत्री आहेत. नंतर कळलं की ते फक्त फ्रंट आहेत. कुंपणच शेत खात आहे. म्हणून त्यांना सांगण्यात काय अर्थ नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो. सर, तुम्ही नानांचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा नानांच्या मुद्द्यावर पत्रकारांनी बातमी केली की त्याचा थेट खून करण्यात आला, त्याला मारण्यात आलं. तर त्यानंतर पत्रकारांच्या मागे कोणी उभं राहिलं नव्हतं. पण जेव्हा जेव्हा पत्रकार बिल्डरच्या किंवा जमिनी व्यवहारासंदर्भात त्या बातम्या देतात तेव्हा मी तुम्हाला बातम्या टाका सांगत नाहीये. मी तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलवरती या प्रकारच्या बातम्या टाका याच्यासाठी मी आलेलो नाही. तुम्ही पत्रकार आहात, लोकांचा तुमच्यावरती पत्रकार म्हणून विश्वास आहे. लोकांशी बोला. मी बातम्या टाकण्यासाठी नाही सांगितलं तुम्हाला. खरं तर बातम्या टाकूच नये. आजच्या बैठकीची बातमी खरं तर टाकू नये, पण याच्यात कुठे पेशन्स तेवढा. हे गेलं पण असणार, चालू पण असणार तिकडे. बघ 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 लगेच 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 बघ 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 चालू असणार तिकडे. कळलं का? एक शेवटचा मुद्दा राहिला होता माझा. त्याचा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे, तुम्ही प्रॉपर माझ्या डोळ्यामध्ये बघितलाय. जमिनी संदर्भामध्ये ज्या पद्धतीने आपण जमिनी विक्री केली जाते, म्हणजे लोक विकतायत असा एकंदरीत भाग आहे. मी पेंट पट्ट्यामध्ये राहिलो. पेंटच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खारफुटी आहे. म्हणजे जे अरबी समुद्राला लागणारे उपनदी आहेत, पाताळगंगा असो, सावित्री वगैरे इथं, या नदीला लागून एक खारबंदिस्ती आहे. ती खारबंदिस्ती जाणीवपूर्वक रासायनिक 2 वेळा फोडली जाते, जेणेकरून त्या खाडीतलं पाणी त्या शेत जमिनीमध्ये जावं आणि शेत जमिनी नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या खारभूमी उद्योगाचा उद्योग आहे. तर या संदर्भामध्ये खारभूमी संदर्भात तुम्ही एक लेटर किंवा पर्सनली काहीतरी याला इन्स्ट्रक्शन करावं असं वाटतं. नक्की कर. सर, तुम्ही दुबईमधला सर मगाशी मुद्दा सांगितला की तिथे जर आपल्याला काय करायचं स्थानिक पार्टनर घ्यावा लागतो, तर मग आपल्याकडे तसे नियमाने सरकारने का करू नये? म्हणजे महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा उद्योग असतील तर तिथे एखादा नाही, तिकडचं अरब आणि अरब पार्टनर नाही होत. आपल्याकडे परब आणि परब नाही होऊ शकत. परत करते आणि परत होऊ शकतो ना ठीक आहे. सर, प्रदूषणामुळे सगळ्यात मोठा फटका जो आहे तो म्हणजे संपूर्ण वातावरणाला. आता जेवढं सांगितलं तेवढं करा रे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.